आणि मला आठवत आहे, मी आत्ता येताना विनायक राऊतना सांगत होतो की पिढ्या पुढे जात आहेत. आता सुद्धा तुम्ही एक जी खंत व्यक्त केली की मराठी शाळा बंद पडतायत, हे दुर्दैव आहे. पण शिवसेना प्रमुख म्हणा किंवा माझे आजोबा ज्यांचा उल्लेख आपण केला, प्रबोधनकार, या दोघांनाही 7वी मध्ये शाळा सोडावी लागली होती, कारण फी भरायला पैसे नव्हते. आणि शिवसेना प्रमुख काय, माझे आजोबा काय, शाळेचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही म्हणून कुठे अडले नाहीत. ते त्यांच्या जोरावर एक हरहुन्नरी असते. माझ्या आजोबांचा व्यासंग तुम्हाला काही जणांना कल्पना असेल. शिवसेना प्रमुख तर काय वेगळं सांगण्याची गरजच नाही. म्हणजे शाळे वाचून त्यांना कुठे अडचण आली अशातला भाग नाही, म्हणून शाळेत कोणी जाऊ नका असं माझं म्हणणं नाहीये. पण आजोबा जे मला सांगायची आठवण आम्हाला, कदाचित त्यांनी त्यांच्या जीवनगाथेत लिहिलं सुद्धा असेल की एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या आईना बोलवलं आणि सांगितलं की मुलगा जरा गणितामध्ये कच्चा आहे, जरा घरी तयारी करून घ्यावी लागेल. आणि मी का पूर्ण माझ्या घराण्याचा इतिहास नाही सांगत. आजोबांची आई, आजोबा कसे होते काही जणांना माहिती आहे, माझे वडील तर माहिती आहेत, मी पुन्हा सांगण्याची गरज नाही. आणि आजोबांची आईसुद्धा ही तशीच होती. तिने ताडकर त्या मास्तराला सांगितलं, अरे मास्तरा, आम्ही शाळेत धोंडा पाठवत असतो, त्याला शेंदूर फासायचं काम तू करायचं असतंस. जर तेही काम आम्ही करायला लागलं तर तुझी गरज काय. याचा अर्थ असा की शाळेमध्ये जी काही मुलं येतात त्यांना घडवण्याचं काम, बिघडवण्याचं काम आम्ही करतो. असं मी नाही म्हणत, काही राजकारणी करत असतील, पण घडवण्याचं काम हे तुम्ही करायचं असतं. त्या वयामध्ये त्याला एक जो काय आकार उकार द्यायचा, हा जर का त्याच्यावरती नीट पैलू पाडले गेले नाहीत तर मग काय देशात अंधाधुंद जी आत्ता चालली तशी. अंधाधुंद करायला वेळ नाही लागत, पण शिस्तीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकायचं. आता शिक्षण क्रमामध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे. आता ते शिकवण्यासाठी पहिला तो अभ्यासक्रम ठरवणारा तज्ज्ञ आपल्यामध्ये पाहिजे ना. आणि तो ठरल्यानंतर त्या शिकवणारे माणसं तशी तज्ज्ञ आपल्याला हवीत की नकोत. पण शिकवणारा माणूस जर का तांदूळ निवडत असेल, निवडणुकीच्या ड्युटीवर तुम्ही लावत असाल, आणखीन काहीतरी करत असेल, आणि फावल्या वेळेमध्ये जर का शिक्षक म्हणून जात असेल, तो काय डोंबल्याचा अभ्यासक्रम बदला नाही तर काही बदला. जोपर्यंत तुम्ही शिक्षकांबरोबरची तुमची वागणूक बदलत नाही तोपर्यंत मला नाही वाटत काही बदलू शकेल. शिक्षक म्हणजे काय कंत्राटी कामगार नाहीये. ज्या पद्धतीने आता तुम्ही चालले ना, मला तर धक्का बसला की शिक्षण क्षेत्रात मध्ये सुद्धा शिक्षक ह्या कंत्राटी पद्धतीने नेमला जातोय. म्हणजे कोण हे कंत्राटदार आणि कोणी कोणाला कंत्राट द्यायचं. आता सुद्धा ज्या काही गोष्टी बघतोय मी, सगळे आपण दरवेळेला कार्यक्रम असले का तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू फुले, आंबेडकर, सावित्री